हो जोड. वाटोळेवाडी गाव हे खेड कुठच नाही त्याला हो जोड. चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. ओ सरपंच बोला ना. कुठं असता तुम्ही? गावातच आहे. कुठं असता म्हणजे काय? हो गावात तर कुठं दिसायला तयार नाही मला तुम्ही. ग्रामपंचायत दुसरीकडे कुठं बसणार? सरपंच आहे का कोण आहे? सदा कदा डेपुटी तुम्ही पुढं डेपुटी माग, तुम्ही पुढं डेपुटी माग. आलं का डेपुटीचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जमणारच नाही ना. मग आता एक पार्टीचे म्हणल्यावर संघ राहायला नको का? आपण गावात थांबाय पाहिजे ना. मग गावातच चाललंय ना. पुढं कुणाची गाठरा तुंबली, कुणाचं उखांड राहिलेत, ती काम करावं लागते. पैसे झाडं लावायचे. मग झाडं लावायची. बरं डेपुटी तुम्ही म्हणले झाडं लावली, कुठं झाड लावली? गेल्या वर्षी किती लावले? अहो गेल्या वर्षी 5000 झाडं लावली. अहो तुमच्याच त्या डेपुटीच्या त्या शेळ्यांनी झाडांनी मी अर्धी खाल्ली. पाटील तुम्ही कधी बघितलं काय झाड लावलेलं? कुठं बघितलं काय? नाही पाटील कधीच नाही पाहिलं आपण. ते जर कसं आहे पाटलाचं, जिकडं उद आहे ना, जिकडं घुगऱ्या तिकडं उद आहे. ती पाटीलाचं नको सांगू. पाटील गप. म्हणजे आमच्या गावचे लोक सगळे घुगरे होते. हा घुगऱ्यावरच आहे तुम्ही. हा काय बोलता राव सरपंच तुम्ही? तुम्ही दोघं का बसा. सरपंच तुम्ही मला माहिती चांगले. तुम्हाला बायको तांब्याने हाणते फेकू. आम्हाला माहिती चांगलं. चेअरमन ते आमची प्रेमाची भांडणं आहे. काय प्रेमाची भांडणं? अख्खा गाव बघत तुम्हाला तांब्याने हाणलं. पुढं पळतात मागून बायको तांब्याने हाणते. चेअरमन वैयक्तिक मग घुसायचं नाही अजिबात. ती माझी बायको, मी तिचा नवरा आहे. तो काय बावड्या मार खायला सरपंच. हा म्हणजे बावड्या बायकोचा मार खातो काय? आणि मग काय करतो? अहो ते तुमच्या पैशाला लय चांगला आहे. हा चांगला आहे. तुम्ही बायकाचा मार खाता देऊ नाही खात बायकोचा. आता जे चाललंय सगळं तुझ्यावर चाललंय. काय माझ्यावर चालायचं कारण आहे? सरपंच म्हणते बावड्याला बायको मारती. अहो माझी बायको राव ही काय असली नालायक माणसांसारखी काय तवा राव. बावड्या जरी भाऊसाहेब दारू पिऊन गेला ना तरी अशी तळ हाताव जपती राव फोडावानी. मग माहिती आम्हाला. कुणाला नालायक म्हणतो? आम्हाला नाही जीव लावती. तुम्ही नका सांगू सरपंच. आम्हाला माहिती वहिनी तुम्हाला तांबे फेकून आणते. बावड्या ती आमची प्रेमाची भांडणं आहेत. ती माझी बायको, मी तिचा नवरा आहे. तुला काय घेणं देणं पडलंय त्याचं? तुला नाही तर असा कच्चा कच्चा तुडी येईन बरं का बावड्या. आपला मग सरपंच आहे आपण. सरपंच सगळं बावला माहितीये. कशाला नाटक करतात? म्हणजे त्यांना काय वाटतं यांच्याच ओळखी आहे काय गावात? भाऊसाहेब बी लय बेकार माणूस आहे. असा चापटीत पाडीन ना. आम्हाला नाही सरपंचाला राव मी कोणाला बोलतोय? अंगात जीव नाही काय? जीव आहे का अंगात? तुला ह्यांनी पाजली काय? भाऊसाहेबांकडे काय पैसे नाही काय दारू प्यायला? तू काय बेकारी बेकारी काय? बावड्या तोंड सांभाळून बोल बर का. 5 मिनिटात लगेच बघू 50 बघू. जाऊ द्या डेपुटी. भाऊसाहेब पैसे मागत नसतो. माझी बायको ती मला पैसे. मला जायचे गावात सामान आणायला. तुमच्या ना येड्यांची नादी काय सामानाचे गेला रागडा. तुम्ही त्याला बोलला का? तुम्ही काय तुम्ही देता 5-50 आमच्या सूड घेत माणसं. दुसरं काय करता? सरपंच पियतोय भाऊ पण बोलतो व्यवस्थित. परिस्थिती घरी सांगतोय तू. ऐका ना ऐका ना. तुमच्या बायको तुम्हाला तांब्याने हाणलं सरपंच. माहिती की बावड्याला आमच्या प्रेमाची भांडणं घरात करायची प्रेमाची भांडणं वाटव. काय चाललंय महेश? काय नाही निवांत सुट्टी आहे. काय चाललंय? लग्नात काय 2 शिळा तुला म्हणले? लग्नात चाललंय पण काय डिरी सुटली. तुला कळायला अवघड आहे. तुला कळायला पाहिजे ना. मग डिरी सुटली म्हणलं काही व्यायाम वगैरे करायला पाहिजे जरा. आता घरी चालू आहे. हा चाललंय जिमला जायचं. हा मग काय कर. आता आपल्या काष्टी गावात जिम झालेली आहे. पण मग तिथं काय कर मशनी वगैरे चांगले लिहिले. आपण तिथं रोज सकाळी व्यायामाला जाऊ. बर हा मग काय होईल तब्येत जरा चांगली जाईल तुझी. हां मग उद्या त्याला सकाळी येतो तुला नाही 6 वाजता. मग चालते. हां
अरे बोल. मोहिते तुम्ही व्यायाम करा. हो 150 बैठका मारल्यात मी 12 ते मारत 50 वर बंद करायचं. तुमची ही हात जाईल ना. अरे खाल्यामुळे झालंय जरा खायचं प्रमाण जरा जास्त वाढलंय ना. मटन बिटन खातोय त्याच्यामुळे सगळं जाम झालंय सगळं. मोहिते कस काय बॉडी. 12 ते ती काय होतं काय ना काय ना अहो, हे काय चाललंय शांत तिथं? बसा. तुमचं आतमध्ये गेलं आणि ह्यांचं बाहेर आलंय असा प्रॉब्लेम आहे. गोंधळच होतोय की. मग काय बघू मी आता काय करतो पहिली सरपंचाचीच गाडी घेतो. काय हो चला चला. पुढी लय त्या चेअरमनचं यांचं ऐकत नका जात जाऊ. विरोधी पार्टीची माणसं आहेत ती. विरोधकच आहे ते आपले विरोधकच आहेत ना. नाही ना ऐकायचं. आला हा म्हणायचं फक्त. नमस्कार सर. नमस्कार मोहिते. या या बसा 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 या. याला तुमच्याकडे काम होतं बा. काय ते आपल्या गावात जिम द्या राव तयार करून. अहो, आम्हाला तेवढेच काम आहेत का? आम्हाला किती काम आहेत दुसरे. हे पावसाने सगळे रस्ते खराब झाले ते रस्त्याची कामं पडले तरी सगळे जिमचं पोरं काही- लांब जावं लागतंय तिकडं जिमला. पोरं किती लांब जायचे व्यायाम व्हायना काय व्हायना. ती बघू आपण नंतर काय असेल यायला ते. लागल्या वाढाय काय राव पोरांचे. सरपंच, 15 वर्ष झालं आम्ही तुम्हाला निवडून देतोय काय तुम्ही जिमचं बघा नाही. हा मग काय निवडून आम्हाला काय जिम बांधायसाठी दिलं काय? दुसरी काम आहेत का नाही आम्हाला? हा? अहो, पण आम्ही मतदान करतो ना तुम्हाला. तुम्ही लय रे ते ह्यानी बोलताय. अहो, हा? मतदान करताय मग काय जिम बांधायसाठी आम्हाला निवडून दिलंय तुम्ही? बाकीचे आहेत ना काम. गटार लाईन आहे कुठं काय आहे, रस्ते, कुणाचं काय आहे, हे, हा? कुणाला नाही, पाणी नाही, येत असं नाही. जमणार नाही. हा? ती बघा जरा जिमचं बघा. निवडून देतो काय आम्ही उगाच देतो काय. ए, नाही नाही आपल्याला जमणारच असं नाही. बोलताय. बरं ते घ्यावं लागेल मग आपल्याला बी. ए, जा बघू द्या आम्हाला काम येतं. जा तुम्ही हा. जा बघा जा तुम्ही. लय झालं राव तुमचा बिरुबाब. सरपंच मापाला झाला बोलायचं. म्हणे. नाही तर मी जा तुम्ही. कचा तुडवीत असतो. तोडवताय? हा. आपल्याला नादी नाही लागत. तोडवताय? हे बघा शिववाडी बनवली आम्ही बी जाऊन. अरे लय रंगीलवाणी झालं. काय गेले माझे काय. आपल्याकडे सुट्टी नसते. ए, ए, तुम्ही जा बरं बघू ते नंतर बघू जिमचं जा. नाही, नाही, बघा पहिले तुम्ही बघा लक्ष द्या जरा. जा, जा तिकडे बघा. डिपुटी तुम्ही जा जा म्हणले म्हणून सोडून दिलाय. नाही तर त्याला असा कच्चा कच्चा तोडावला असता. येडे, कुठे नादी हा. लागतं त्याच्या मोकार. ते जिमला जाते जिमला मग होय. मग हे असं असं काय करू तू? आणि मग ती जिमला जाते काढे ते काटा करते आणि भोगा तुमचा. चला ते जे खाल्ल्या वार्ड मधून जाऊन येऊ. चला नका नादी लागू कुणाच्या बी तोंडाला नका लागत. चला ए यार तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. नका कुशल भाऊसाहेबाला बांधून ठेवलंय. दलिंद्र लागली ना तुमच्यामुळं. मी काय केलंय तेव्हा लय सांगायला लागली तू. काय केलंय वय. मग मग बांधून काय येडं म्हणून ठेवलंय वय. अरे गावात काय राव भाऊसाहेबाचा रुबाब आहे आणि तू मला बांधून ठेवलंय का इथं. गावात माहितीये का भाऊसाहेब काय करतो. मग भाऊसाहेब शिवाय राव गावात पण हालत नाही न. होय मग एवढा जीव लावतोय मी न काय उपयोग आहे मग राव. दारू बंद करावं मग. अरे तू एवढी नखरे करती ना. हा माझा मित्र जर असतं ना सरपंच ही काय तुझी ताकद आहे मला जा कोणाला बोलून आणायचं त्याला आणा. हात लावायला. हा मला बांधून ठेवलंय आणि मला सांगते वय तू. हा जा कोणाला बोलवायचं त्याला बोला. कोणचे मित्र आहेत त्यांच्याकडे बी बघते आणि तुमच्याकडे बी बघते मग चांगलं. नाही नाही तुला का असं चापटलं पाहिजे का नाही. तुमच्या शेजारी त्यांना असं बांधून ठेवते लाईनशीर. तुला नाही त्याशिवाय कळायचं भाऊसाहेब काय आहे काय मग. कळायचं. माझ्या मित्रांना बोलून आण. हा नक्की मग तुमच्या शेजारी असं बांधून ठेवते. आता मला जाता येतंय तवा. हा भूक लागली घरात खायला आहे का काय. कोण करायचं कष्ट कोण आणायचं घरातलं. लेकरा बाळांच्या कोण बघायचं. भाऊसाहेब काय बाळाची बारीक बघा येणार आहे तोय. भाऊसाहेब काय बारीक माणूस आहे काय तवा. लय बड्या बड्या बाता आणते काय तू. हा भाऊसाहेब येते दारू पिऊन. तुला भाऊसाहेबाची किंमत नाही कळन तुला ही वेळ आल्यावर कसं काय भाऊसाहेब. बर मला सांगा तुम्हाला दारू प्यायला कोण नेतं पैसे कोण देतं मला ते तरी सांगा आधी खरं खरं. माझं लय जीव आहे सरपंच आहो त्यानेच पैसे दिलेत त्या मला. सरपंचा तुझा मुर्दा काढला आणि तुमचा बी काढला. कधी सुधारायचं काय माहिती. अरे भाऊसाहेबाला राव काय केलं हे घरी राव. माझं डोक्यात गेलं ते. आमचा चेअरमनला बोलू आपण. नमस्कार. नमस्ते चेअरमन. काय गावची पद्धत आहे. हे उगा आम्ही निवडून दिलं ह्यांना पण काही कामच करणार. जिम जिम म्हणलं सरपंच
15-20 वर्ष झालं राव आम्ही मतदान देतोय जी माणसं म्हणलं तर ते आमचं मी नंतर फोन करतो थोडं किरकिर आहे थोडं मी नंतर फोन करतो लय डोक्यात गेले राहते आपल्या यायला काय आता बघू परत कसं निवडून येतं की असं करा आता दोन्ही पाटील आहेत ना पाराव बसले त्यांचाच फोन चालला होता मला तर आपण काय करू नाही बघा ती आपण ऐका राव तुम्ही मोठे माझं ऐका मला दिसला पाटला आपण चला काय हीच लावून टाकू चला नमस्कार राम 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 बाराटे एक प्रॉब्लेम होता आपला मोठे बसा की तुम्ही नाही बसायचं का राहू दे राव काय झालं माहिती का सकाळी मी गेलो त्या सरपंचाला म्हणलं आपल्या गावात जिम पाहिजे पाहिजे ना ऐका तुम्ही शांत बसा मी काय झालं मी सविस्तर सांगतो बस तुम्ही खाली बसा तुम्ही शांत होती आमच्या नेमकं काय झालं पाटील परिस्थिती अशी आहे हे दोघं जण सरपंचाकडे गेली सरपंच गेल्यानंतर हे म्हणजे गावात आपल्याला जिम पाहिजे जिम पाहिजे पण नंतर सरपंचाने सविस्तर उत्तर दिलं पाहिजे ना करू बाबा करू आणू तू सांगता गावाची गटर राहिली गावात रस्ता राहिला आणि आमचं राहिलं तो शेणला आला राग आपण याला 15 वर्ष निवडून दिले भारताने सांगितलं 15 वर्ष निवडून दिले जर हे असं म्हणते म्हणलं उपयोग काय म्हणजे त्याचा उपयोग काय ते मोहित्यांच्या चेहऱ्यावरूनच बघितलं एकदम मोहित्याच्या चेहऱ्यावर नाही बघितलं मोहित्याला हाणला असता सरपंच हाणला असता मोहित्यांनी आम्ही ना इथं गावात जिम नाही तर आम्ही बाहेर जातोय जिम करायला आम्ही पैसे घालून पण आम्ही अशा तब्येतीच बनवल्या एक मिनिट ऐका मला यातून फक्त एकच सांगायचं असं की बुवा हे जर गेला तर सरपंच हाणला असता मोहित्यांनी बेकार गेले गावात घोटाळा झाला बरं आता चेअरमन असं करा आपण समजून सांगू थोडं लक्ष घाला आम्ही जाऊन बोलतोय त्यांच्या संग आम्ही बघतो काय असेल चला हे काही इथं बसल्यात 12 वरती राम राम सरपंच हे गाव गाडा आपल्या गावातले दिवस बाजूला ठेवा आपल्या गावात जिम झालीच पाहिजे ती सरपंच मी ठरवणार जिम बांधायची का नाही तुम्ही सांगायचं अजिबात काम नाही 12च्या आला होता असं करीत मोहिते पण आलता ना जन्माचा आहे आपल्याला हात लावणारा सरपंच आहे का कोण कळन तुम्हाला कळन पहिली माझी सोय लावा तुमचा मुर्दा बसवला तुमचा काय झालंय वहिनी काय झालं का तापले चेअरमन नवऱ्याला दररोज 50-60 रुपये देऊन 10 रुपयाला नेतोय काय बरोबर आहे असतो का बरोबर आहे अरे कुणी दिल्यात तुझ्या नवऱ्याला पैसे कुणी दिल्यात तुम्ही बावड्या तरी बरा आहे ती बाया नाही करता तिथे नका ना दिला अरे पण पैसे कोणी दिल्यात ही काय तुम्हाला माहिती नाही माझी सोय लावा चेअरमन बाया सोडल्या काय माझ्या सरपंच टायमाला मला सरपंच पाहिजे अरे मी नाही दिले बाबा पैसे चेअरमन बघा ना काय काय आम्हाला कशाला सरपंच फोडला होता तुम्ही सरपंच गावातलं प्रथम नागरिक अरे मी नाही दिले ना पैसे तुमच्या नवऱ्या बसणार नाही का तुमच्या चेअरमन बघा आम्हाला फुलं लावायचं का नाही आम्ही नाही जात अरे मारी ना ती बघा अरे तुम्ही थांबा जाऊ द्या वहिनी राहू द्या वहिनी पण आम्ही भाऊ कुठे भाऊला टायरात बांधून ठेवलं टायरात भाऊला टायरात बांधून ठेवलं सोय लावून द्या माझी आता ती वहिनी गेली सगळ्याला थांबा लागा तुम्ही काय वहिनी असं करा तुम्ही लय रागावलाय तुमचा परपंचाचा पार वाटू झाली आम्हाला सगळं कळतंय अरे कोणी केलंय वाटतो मध्ये मध्येच बोल मग हो पुढं खमार बाहेर असं करा तुम्ही काय ते तुम्ही असं करा पाटील तुम्ही थांबा राहू तुमच्या पाया पण तुम्ही थांबा मला काय करायचं मी आता असं करा असं करा तुम्ही थांबा काम करून घरात लक्ष देणार आहे अहो सगळं मला कळतंय तुम्ही असं करा आता पुढे जा तुम्ही आम्ही लगेच आलो घरी लगेच चालू मला काय माहित आहे माझ्या संसाराचं नीट ठीक करून द्यायचं बघा कसा मला सोडा कसं केलंय बायकोनी बघा की राहू द्या की राहू द्या ना तसाच राहू द्या त्याला तसाच त्याला संध्याकाळपर्यंत सोडणारच नाही बरा बांधला लय माझल्यावाणी करतोय त्यो त्याला ना 2 ठोकं मार 2 ठोकं नाही जी त्याला पैसे देते ना त्याला बी असंच बांधून ठेव अरे 2 ठोकं
ठोकत तू मार मी सरपंच आहे तुझं घरकुल बसून देतो मी राहू दे त्याला राहू दे पाटील कुणी हात लावायचा नाही जवळ बायका लावून देतात तोवर. अरे वहिनी सोडून दिले त्याला का तो केव्हा सुधारायचा मग अरे पण त्याला असं केलं कसं सुधारण रे एवढा दाबून टाकलं आणि एवढा बांधून टाकलं काय सुधारण पुरतच करायचं आम्हाला सगळ्यांना बांधायचं सोडायचं अरे तुला काय अक्कल बिक्कल येईन का नाही माझ्या मित्रांसोबत असं करते काय तू आता कसं वाटतंय बावड्या हा? गार वाटतंय किती हाल केले राव त्याचे हाणलेलं दिसतोय बरोबर दोन ठोकं मार दोन ठोकं मार मनाने झालेलं आहे. आपण वहिनीचं नाही चुकत राव असं धंदे भाऊ काय सोडतो मी सोडतो कुणी हात लावायचा नाही. अयो यांच्या पैसे सोडून दे की पण मध्ये मध्ये सोडून दे की काय करायचं आणि तुला कळलं वय नाला एक माणूस आहे हो सरपंच याचं काय ऐकते तू बघ हाय का सोडून दे सोडून दे त्यांनी नाले का तुम्ही कोण आहे आता कसं वाटतंय गार गार वाटतंय ए अण्णा आपल्याला मळ्याचा आहे आम्ही सरपंच मळ्यातून येतो तुम्ही तर नुसतं हिंडत आहे तिथं हिंडा लागत आहे तुम्हाला अहो वहिनी तुम्हाला बोललं की काय भीती अहो वाटते वहिनी काय अजिबात माहिती? आमचा काय दोष नाही आम्हाला कोणी आधी आवडत नाही बाबा आपण नाही. चला ठीक आहे बाई ऐकणार नाही गावात पैसे खायचं म्हणलं कुठं कशात मग जमते आणि असं जर का नवरा बायको झाले ते सोडासोडी करा तेव्हा नाही लगेच मला जाय तुमच्या बापाची पेंड आहे का मला एकदा 200 रुपये दिलते मी बाबा जाळ झाला हाय का? पैसे दिले नाही. चला 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 अरे मी सोडतो मी सोडतो वहिनी, सोडतो. नाही मला मी सोडतो चला चला नको सोडून द्या लागा, तुम्ही ऐकायला का? मला गावात त्रास देत आहे ती चला अरे का तुम्ही काय बघायला काय माझ्याकडे मला सोडायला काय ओढा काय त्याचा अरे सोडतो नका मी ऐका. चेअरमन लय त्रास आहे आपल्याला त्रास नाही ते घरात नाही, आपल्याला त्रास आहे तुमचं कसं असं काय लाज बीज वाटते का नाही मोडला नाही त्याला पाय मोडले. भाऊसाहेबाला बाजू अहो वहिनी आता नका कसं तसं वाटतंय करू. तुला हा? सोडा राव तुम्ही. दोन ठोकं मार त्याला घरकुल मी बसवतो मी सरपंच आहे सरपंच हा. बिलकुल होय. हा अरे तुम्ही चला 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 कुठे गेली मित्र मित्र येणार होते ना कुठे गेली मित्र अरे तू इथं बस खाली बस ए यार काय माणूस आहे तू बस खाली काय मला भाऊसाहेबाला बांधून ठेवायचं कारण आहे अहो तुमची मित्र किती चांगली आहेत किती भारी संसार चाललाय त्यांचा आपलं बी चांगलं व्हावं म्हणून वाटत नाही का मग भाऊसाहेब तुम्ही काय असं दारू पिऊन हिंडता कुठं पडता मग चांगलं वाटतं वय मला मला वाटत नाही आपला संसार चांगला असावा म्हणून काय अगं तुला सांगतो ही नालायक माणसं आहेत हीच मला पैसे देतात प्यायला मला वाटतंय दारू प्यावा मग सुधारणार आहे का नाही आता मग कामाला जातात का जाईन की कामाला आपलं बी चांगलं असावा कोणत्या बाईला सकाळी डोळा मारला आलंय माझ्या कानावर अरे भाऊसाहेब कसला नालायक माणूस आहे काय तवा डोळा मारायला तूच म्हटली काय गाडीवर जाताना कोणत्या बाईकडे बघायचं नाही मग माझ्या कानावर कसं काय आलंय मग तू म्हटली बघायचं नाही कुणाकडे मी आपला एक डोळा झाकला होय मग? चांगलं सुस्त आहे की दुसरा का नाही झाकला मग एकच बरं झाकायला सुचलं. अरे बावलाट बिवलाट आहे काय तू बाई मलाच बावळाट ठरला मग? दरबारीने. अरे दोन्ही डोळे झाकल्यावर माझा ऍक्सिडेंट होईन का राहीन मग एक डोळा बरं झाकला बाहेरला बघून आणि मग तू म्हटली ना मला बघायचं नाही दुसऱ्या बाईकडे म्हणून बघितलं नाही मी अरे काय तुला भाऊसाहेबाची किंमत नाही राहो राणी सारखी ठेवली तुला कसला हार आणू सोन्याचं सांग 8 तोळ्याचं आणू का मला नका काय आणू मग? पण नीट राहा संसार नीट करायचा आहे भाऊसाहेबाच्या नाही नादी लागायचं कुणी अरे एवढा किती जीव लावलाय राव मी तुला काय आणू तुला सांग आणू का चंद्र तोडून आणू का मला काय नका आणू पण आपला संसार नीट असावा संसारात लक्ष द्या कामधंदा करा कामच करणारे भाऊसाहेब ही नालायक माणसांचं ऐकते तू आणि मला खुशाला बांधून ठेवते राव काय माणूस आहे बरं मी आता कोणाचं ऐकत नाही कामाला जातात का नाही मग सुधारताना काळजीच नाही करायची दारू बिरू सोडतात का नाही सोडली सोडले खरं का मग हे भाऊसाहेब म्हणजे किती जीव लावला पाहिजे राव राणी सारखी तुला ठेवली मी आणि तू मला तर असं करते म्हणल्यावर बरं जाऊ दे आता झाली तुझी बी चुकी मी काय करतो जातो कामाला जा हा कामाला जातो कामाला गेलं तर 4 मग पैसे घरात येतात तुला 8 कवर काम करणार आहे, कवर कष्ट करायचं 8 तोळ्याची तुला बांगड्या आणतो नको काळजी करू जा 8 टोळ्याच्या सुदी व्हाय का 8 टोळ्याच्या बांगड्या आणायला मग सुदीत आल्या बोला काय बोलायचंय ते आता आणि नका बोलू बाई तू नको भाऊसाहेबाच्या नादी लागू हा. जा बाई मला- साहेबाच्या नादी लागत मित्र मला- येतात आणि पळून जातात भाऊ नको साहेबाला काळजी बघून. करू जा मी जातो मला जावं लागेल यांचं बी एकेकाचं बघतो कस काय भाऊसाहेब कुठं चालला आता
जावं लागेल गावात. काय थोडी काम आहेत का भाऊसाहेबाशिवाय काम होत नाही कुणाचं जण. अजिबात जायचं नाही भाऊसाहेबाकडं. मग काय करू? कामात त्याचं बघा. अरे तुला काय वाटतंय सारखं तुझ्या पैसेच बसून राहावं त्या असं? भाऊसाहेबाला विचारून घे मग पैसे द्यायला अरे येतात त्याला. भाऊसाहेबाला लय किंमत आहे गावात. तुला कवा कळायचंय? तू नको डोकं चालू गप. मला जा जाऊ दे कुठं गावात. तरी आणि कामात त्याचं बघा. मी बघतो काय करायचं. चालाय सुद्धा याय ना. बरं का सरपंच, हा ते आपण म्हणलो होतो ना त्या जिमचं. बरं आता तुम्ही म्हणले तर आपण करून टाकू ती, काय अडचण नाही. नक्की ना? अहो मग ते आपण प्रस्ताव मध्ये तयार केलाय. फक्त शेजारच्या गावातून ते क्रीडा विभागाला द्यायचं आहे आपल्याला. त्यांच्याकडून 2-3 कागद कमी हा त्या जिम मधून आपण घेऊन येऊ हा आणि आपण ते प्रस्ताव क्रीडा विभागाला देऊ. तिकडून निधी बी मिळेल. मार्चेंट आलाय जवळ, मार्चेंटच्या आत निधी त्यांना ते द्यावा लागतो वाचायचं लागेल. आणि मग त्याच्या आधीच घेऊ आपण. आणि पण चालवायची कोणी नका सांगू तुम्ही ते, मला सगळं माहिती आहे. जिम म्हणजे काय असतंय त्याला. बरं का हा? ते नाही का 12 ते आणि ते मोहिते नाही का ते जिम जिम मध्ये जातात ना ते. ते जाऊ द्या, मला माहिती आहे जिम मध्ये काय असतंय. हे असतंय. असं अरे बापरे सरपंच सरपंच बस खाली. सरपंच पटायचे होते. काही आहे ना पेला. सगळं माहिती आहे मला. तसं नसतंय त्याला असं उचलायचं इकडून. तसं नसतं उचलायचं ती. मग? तिथे नाही पण का त्याला वेट लिफ्टिंग का काहीतरी की असं असं करायचं ते. असं नका करीत ती. हा, हा. चेअरमन असं तसं. चेअरमन असं आहे ते. असं पाहिजे. दोतार फाटन खाली बसा तुम्ही, खाली बसा. ही नाही. अरे ती नाही. त्याला काय करायचं लागतं? सायकलिंग करावं लागते. सायकलिंग अशी अशी सायकलिंग करावं लागते. जागेवर बसल्या जागेवर. चटी फाटन नाही काय माहिती त्याच्यातलं मलाच माहिती सगळं. कसं तब्येतीने दिसतंय का? तब्येतीने दिसतंय. असं करायचं असं असं अण्णा गुडघ्या लागन तुझी वाटी सरकलेली अन्न बिघडला. माझ्या मांडीचा गोळा सरकला. ते आले ते मोहिते ते आले. मोहिते आलेत. राम राम राम. नमस्कार सरपंच. नमस्ते. आपल्याला ती करायचंय प्रस्ताव. तुम्ही कुठला सांगा. सरपंचाला त्या दिवशी बस बोलले ना ते मनाव घेतलं सरपंच. त्यांनी विचार बदलला. बरं का मोहिते, तुम्ही बोलले ना सरपंचाला तुम्ही गोळीच चालली माझं. गुन्हाच आला बरं. हा, करू आपण. सरपंच आहे का कोण आहे? नाही उलट बरं झालं. चुकलं ना तुमचं. लय चांगलं झालं. गोळीत बसली ना गुन्हाच आला. आपले 10-5 पोरं त्याच्यात राहतील. झाला थोडा तरच पण लय भारी झालं. होय सरपंच आता चेअरमन अण्णा ते कसं असते चला. एक मिनिट थांबव. चेअरमन सगळ्यांनी जायचं. तुम्ही एकदा येऊन बघा. हा. अहो सगळ्यात महत्वाचं आपल्या गावचा बावड्या. हा. अहो जिमवर कामाला येते. कोण? बावड्या आपला आपला दारू बावड्या. घेतला काय नाही ते काय करते? अहो तुम्हाला काय तुम्ही येऊन बघा. संध्याकाळी या 7 वाजता. काय करायचं तुम्ही तिथे या. ती जिमचा बी बघताल आणि आपला बावड्या काय झालाय. बावड्या उद्या येऊ. उद्या सकाळी 7 वाजता जाऊ आपण. बावड्या चांगला झाला तर मी 5 नारळ देवाला फोडून. कशाचं काय चांगलं झालं, काय झाले दिसत नाही राव. त्यो त्याची बायकोनी त्याला बांधून ठेवला तेव्हापासून दिसत नाही. अहो जाऊ द्या 10-5 ती ना थोडी झाली. एकदाच फोन आला. आता फोनच नाही त्याचा. फोनच बंद. बरं असं करा आता. जाऊन द्या. फापड पसरा नको. सरपंच कधी जायचं? सकाळी जाऊ ना उद्या. बरं मोहिते नाही तुम्ही काय करा. बरोबर जिम चालू असते ना त्या त्या टायमिंगला टायमाला येतो. आम्हाला ते बावड्या भेटत सगळीच ओके. आम्हाला करायचं म्हण ना. हा जमणार. आम्हाला ते करायचं म्हण ना. कपडे मस्त पैकी. कपडे कपडे हा. कसे तुम्ही फक्त यात आणि बरमुडं घालून या. कपडे ना हा बरोबर. टी शर्ट बरमुडं हे 10 वाजताच तुम्हाला सगळं किती शिकावं. वाजता यावं लागेल? तुम्ही 7 ला यायचं बघा. सकाळी जाऊ. आम्हाला जमन ना पण ते. अहो जमणार राव. तुमच्या तब्येती दाना सुधारतील लगेच. खायला काय आलंय सगळं खायला नाही ना काय काय. नाही काय बी घेऊन या. चला. बदाम तुकडे बिकडे आणायचं बदामाचं करून. चला. तुकडं म्हणजे काय मानकडे? बदामाचे तुकडे करून आणायचं. तुकडं म्हणजे आहे काय? नाही ती नाही. काय झालं? अरे काय येतो म्हणलं ते बरं का. काय त्यांचा बी नेम नाही. ते बी काय करता येते बरं का. हे बरोबर घालूनच येते. व्यायाम करायला बसले किती होती डेंजर काय काय ती. पण बघू आपल्याला जिम गावात झाली म्हणजे काय येऊन द्या. बघू द्या जरा त्यांना मी फरक पडला. फरक पडणार.
चला सरपंच चला पुढे. नमस्ते नमस्ते नमस्ते. आम्ही सर्व वाटोळवाडीचे ग्रामस्थ हे आमचे सरपंच वाटोळवाडीचे हे वाटोळवाडीचे तंटामुचे अध्यक्ष आहेत. हे आमच्या गावचे पाटील आहेत. हे मोठे पाटील आणि हे छोटे पाटील. छोटे पाटील मी वाटोळवाडीचा सोसायटी चेअरमन आणि हे आमचे डेप्युटी सरपंच. तर आम्ही ह्या कारणास्तव आलो होतो. तर आमच्या गावामध्ये आम्हाला जिम सुरू करायची. जिम कशी असते आणि तो जिमचा व्यायाम कसा असतो हे पाहण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. तर आम्हाला फक्त तुम्ही आता तुमचं जे काय प्रादेशिक असेल ते आम्हाला फक्त दाखवा आणि मग आम्हाला ते त्यात काय माणूस घेता येईल ते आम्ही पाहतो. बरोबर आहे सर? आम्ही आवटेवाडी घेतली का? वाटोळवाडी. हो मग तुमचा तिकडे एक मुलगा आहे आमच्या जिममध्ये. भाऊसाहेब म्हणून. भावड्या आपला बळ्या. ऐका 20-25 दिवसापासून इथंच आहे. आता बरे आहे ना? सरपंच इथं चेटी तुम्ही सांगत का कुठं? आपला माणूस आहे दोस्त आहे आपला ते. मग चेटी तुम्ही सांगत का? जाऊ दे काय सोडून. हो शेठ. भाऊसाहेब हो तुमच्या गावाचे लोक आले ते इकडे. आलो शेठ. अरे काय भाऊसाहेब नमस्कार. नमस्कार. आला बा तुम्ही कधीपासून असे झाले काय भाऊसाहेब भाऊ तुझी तब्येत मात्र तब्येत झाली. रोज व्यायाम करावा लागतोय जिम आणखीन सारखं. आपल्या गावात आणायची ना जी चालतंय. सगळ्यांना आता हो आम्हाला जबाबदारी असलं. काळजीच करू नका. हा? सगळं तुम्हाला माहिती देतो हा. सीट असून नसू मला सगळं माहिती आहे. तुम्ही काळजी करायची नाही. तुम्हाला कसली माहिती पाहिजे ना कोणतं साहित्य काय करतंय कोणतं इन्स्ट्रुमेंट काय करतंय सगळं सांगतो तुम्हाला. चला भाऊ हे नवीन आहे त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. त्यांना पहिल्या दिवशी जास्त व्यायाम करा नका लावू कारण त्रास होईल त्यांना. नाही काय तुम्ही काळजी करू शकता. आमच्या गावामध्येच माणसं आहेत. हे आपला बरोबर करतोय. दोस्त आहे किंवा आपला भाऊ लई लक्ष चांगलं द्या त्यांच्याकडे. मी आहे ऑफिसला. तुम्ही या जाऊ. कुठं जायचं आम्ही आता? चला तुम्हाला भाऊ काल खातो झालं औषध एवढं व्हायला मागा सांगताय शिकलं पाहिजे. अण्णा आता दमदेवानी झालंय रे गावाचा याम चालू आहे. हा भाऊ समच्या चक्क्याची याची सर्व झालेली आहे. हो काय झालं पाटील भाऊ लय दमलेत काय दमायचं थोडं वाटतंय बरं का. अर्धा तास नाही केलं तुम्ही बाहेर आणि लगेच म्हणताय दमलो मी असतो ना मी कमीत कमी 3-4 तास उठत नाही. भाऊ तुझं नशिबच उधायला तुम्ही गावचे पाटील आहेत कोणी राहू चांगलं 2-4 तास ही सायकलिंग केलं पाहिजे. असं का जोरात होऊन द्या असं दमच खायचं नाही. कोणत्या जोरात हा कोणत्या जोरात असं ना हा वडा काय ना चलू द्या मी आलो पुढे जाऊन. आया मला वाटतं 8-15 दिवस राहू काय नाही इथं. अरे बापरे आता लय ढिलं जातं लय आता काही नाही वाटत अण्णा. अण्णा हात येतो पल्याडो पडका फिरव नका का हात ढिले नको सोडू पडी सुंदर का छातीवर. लय भारी दिसतोय का ही भाऊ. ए भाऊ अरे ही कसं चालू करून द्यायचं ते चालू करून. स्पीड याला 2, 4, 6, 10 ज्या स्पीडवर लावण ना त्या स्पीडवरती चालतं. डिपुटीचं किती लावलंय? डिपुटीचं 4 लावलेले. आपलं 6 लाव. सरपंच आहे मी. सरपंच तुम्ही सरपंच 8 लाव की आपण 8 लाव. नि काय भेटतात काय लावलं हा करा चालू. भाऊ हा 8 वर लावले 8 वर. ए बावड्या लय पळत ही. 10 करा 10 सरपंच कोण आहे. हा लावा पळा जोरात. ए बावड्या अरे ही थांबव. बुद्धी आली बाबा तसं काही येणार राजकारण बाबा दिलं चुलीत डेप्युटी सरपंच चेअरमनच्या नादात लागून अयो भाऊ कुठे गाड्या भाऊ माझी बैगत नाही रे भाऊ. मला गावाकडे जायचंय. मी ट्रकली जातो नाही ठेठी आमचं बाबा.
काय होतंय यांनी काय का सोपंच आहे काय अवघड नाही. सोपंच आहे. याला काय करावं लागतं लॉक काढायचं तवा पूर्ण खाली येते तुमचं व्यायाम चांगला होईल. असं का हा हे उचलावरती. हा आता हे लॉक येणार खाली दाबायचं इकडे आतमध्ये. हा असं करा एकदम बाहेर येऊन बघा. जाऊ द्या हळूहळू. एवढं जमतंय का? हा जमतंय. चेअरमनच्या हिशोबाने थोडं वजन जास्त पाहिजे. असं मग एक 10 किलो वजन वाढवतो. हा बरोबर. इकडनं एक वाढवलंय तिकडनं एक पद्धतीने अजिबात कमी नाही पडायचं. सरपंचाने ह्यांच्यापेक्षा पुढं आपल्या पार्टीचे माणसं आहेत चेअरमन. असं चलून द्या आता खालीवर करायचं का? हा खालीवर करा. हे लॉक फक्त इकडेच ठेवा वर नका करू. चलू द्या आलं तर सांगू. माझ्या पोटाची आकडे खाली जायचं. स्पीडचा मजा असतोय आपणच ते करावा लागला जाऊ. काय ह्या भाऊला करावा. नवीन माणसं आल्यानंतर थोडंसं त्याला सरांनी सांगितलं थोडं हिशोबात द्या. काम थोडं द्या. थोडं दाटून जात्या. पण हे सांगितलं 1.5 तास व्यायाम करा. म्हणून रे बाबा माणूस आयो भाऊ. अरे भावड्या उचल मी येतो रे. अरे 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 भावड्या उचल. भावड्या आहे का इथं? अध्यक्ष अहो बावड्याला बघा कुठं तरी दोन्ही पाय फाकून ठेवल्यात माझं त्यांनी. टायर मध्ये कुठे गेले बघा त्यांनी. अध्यक्ष अध्यक्ष बावडा हाका मारा. लय कुठलं जाम लय टायर कुठले गेले लय जाम केले. आय 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 डॉक्टर आयो पायी सरळ आहे ना. कुठून दुर्बुद्धी सुटल्या सरपंचाच्या नादानी. आयो डॉक्टर आयो आगा कमार गेलंय. बुड गेले ठाण करीत. काय बुद्धी आली बाबा. काय किडा आला. बुरबुडा घरी ठेवला. बुडबुडाचा आला. गांडर पेटी झालं. अरे चेअरमन मन का गेला. आयो काय केलं एवढं? लय दुखत आहे. काय पोट नाही दुखत. नुसत्या मांड्या दुखत या. मांडी दुखत आहे? हॅलो पुढे काय राहणार गेला काय? नाही तो भावड्या भेटला. तिथंच लय व्यायामचं बघायला गेलतो. आणि त्याने ती स्पीड 10 वर केलो. टॉयलेटला बसायला यायला. आयो काय ते कोणाला लय पाळलो ती बंद व्हायना. खाली पडलो. त्या भावड्याच्या पुढे आधी लागतं. आपलं वय काय? आयो ते भेटल्या होत्या रक्काचा कसा थोडा काय इंजेक्शन कोणाला? 2 बारा इंजेक्शन. टॉयलेटला बसायला यायला. येतो बाबा मस्ती त्याला झाली. त्या बाबड्याने आम्हाला जिमला मध्ये नेलं पाहण्यासाठी. इतका जाम केले की माझे पाय सुद्धा व्हायला रे बाबा. चालता पण यायलाय. मला तसंच झालंय. पाय सुद्धा खालीच लय बेकारी केली हो. आता काय सांगायचे तुम्हाला. कळत नाही का तुम्हाला?